महापालिकेने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या साडी खरेदी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाऱ्यांकरता महापालिकेने खरेदी केलेल्या 22,000 साड्या निकृष्ट असल्याने नायडू रुग्णालयातील मनपाच्या कोठडीत पडून आहेत। साड्यांकरता 45 लाख रुपये ठेकेदाराला मोजण्यात आले आहेत। या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोटीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। कोटी विभागाने 22,462 साड्या खरेदी केल्या असून 9,234 साड्या कर्मचाऱ्यांना वाटण्यात आल्या आहेत। परंतु साडी एकदा धुतल्यानंतर रंग जाणे, फाटणे अशा घटना घडत असल्याने कर्मचाऱ्यांनी साड्या घेण्यास नकार दिला। त्यामुळे 13,228 साड्या पडून आहेत। त्यापैकी 5,000 साड्या ठेकेदाराने परत नेल्या असून त्याची कोणतीही नोंद नसल्याचे उघडकीस आले आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना चांगल्या साड्या मिळणे हा त्यांचा हक्क आहे। 490 रुपयांना एक साडी खरेदी करण्यात आली असून त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत। साडी खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी, तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनसे शहराध्यक्ष बाळा शेडगे यांनी यावेळी केली। पुणे महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणीतली महिला कामगारांसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने 31,000 साड्यांचं टेंडर प्रक्रिया झाली। त्याच्यामधल्या 22,642 साड्या आमच्या कोठी कार्यालयामध्ये जमा झाल्या। त्यातल्या 9,000 साड्या आमच्या कामगारांना वाटल्या झाल्या, परंतु त्या कामगारांनी त्या साड्यांचा रंग जातो, पहिल्या धुण्यातच त्या विरलेल्या आहेत अशा अनेक कंप्लेंट केल्यानंतर त्या घेतल्याच नाहीत। त्यामुळे आता 13,882 साड्या या कोठी कार्यालयामध्ये पडून आहेत। ह्या सगळ्याची माहिती घेत असताना आमच्या असं निदर्शनास आलं की ह्या सगळ्याचं पेमेंट पुणे महानगरपालिकेने या 20,000 ज्या साड्या आमच्याकडे जमा झाल्या 22,000 त्या सगळ्याचं पेमेंट पुणे महानगरपालिकेने त्या संबंधित ठेकेदाराला केलं आणि त्या साड्यांची आम्ही अवस्था बघितली। इथे पाण्यात घालून बघितल्यानंतर त्या साड्यांचे रंग पहिल्या ह्याच्यात पाण्यात भिजवल्यानंतर त्या साड्यांचे रंग जातात। एवढ्या निकृष्ट दर्जाच्या त्या साड्या एकदम ट्रान्सपरंट आहेत, कुठलीही माया भगिनी त्या नेसू शकणार नाही अशा प्रकारच्या साड्या पुणे महानगरपालिकेने आमच्या चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना यामध्ये त्यांनी साधारणतः 45 लाख रुपयाचं पेमेंट केलेलं आहे। बाकीचं पेमेंट ते आता करण्याच्या अवस्थेत होते, परंतु ते त्यांना करू शकले नाहीत का तर ही सगळी प्रक्रिया त्यांनी चुकीच्या पद्धतीने राबवली आहे। टेंडर प्रक्रियेमध्ये तो माल आल्यानंतर त्याला लॅबमध्ये पाठवणं, त्याच्या लॅबमधचा रिपोर्ट ओके आल्यानंतर त्याची ऑर्डर देणं आणि ऑर्डर माल सप्लाय केल्यानंतर त्या आलेल्या मालाचं सुद्धा परत लॅबमध्ये पाठवून त्याचं टेस्टिंग करणं आलेल्या स्पेसिफिकेशनप्रमाणे ही कार्यपद्धती असताना यांनी ही सगळी कार्यपद्धती धाब्यावर ठेवली आणि यांनी यांचं डायरेक्ट पेमेंट केलं। त्याचा रिपोर्ट यायच्या अगोदरच त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं आणि हा सगळा याच्यामध्ये खूप मोठा गैरव्यवहार झाल्याचा निदर्शनास येतं। कारण एवढी मोठी घाई कशासाठी? तर पेमेंट त्या ठेकेदाराला पेमेंट तो का महापालिकेचा जावई आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही हे सगळं उघडकीस एवढ्यासाठी आणतो। आमची एकच मागणी आहे की ज्या महिलांना या साड्या द्यायच्यात त्या चांगल्या प्रतीच्या साड्या द्याव्यात। या प्रकरणामध्ये याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये दोषी असलेल्या त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी। ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं, त्याच्याकडनं दिलेल्या साड्यांचे पैसे परत घ्यावे। कोठीतील निकृष्ट साड्यांच्या खरेदी प्रकरणावर कोठी विभागाचे प्रमुख श्रीनिवास कुंदल म्हणाले, निकृष्ट साड्यांचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला हे साहित्य परत घेऊन जाण्याचे आदेश दिले आहेत। शिवाय साहित्याची तपासणी न करता बिले काढल्याबद्दल उपायुक्त सुनील केसरी आणि कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण चौधरी यांना नोटीस बजावली आहे असेही त्यांनी सांगितले। साड्या ज्या आहेत ते विविध खात्यातनं मागणीनुसार आपण खरेदी करतो कोठी कार्यालयात, तर साड्या मागणीनुसार खरेदी केलेली आहे। खरेदीनंतर लोकांचा मागणी आहे म्हणून लॅबोरेटरीचा रिपोर्ट येण्यापूर्वीच ते वाटप झालेले होते 9,000। जेव्हा रिपोर्ट आला त्यावेळेस रिपोर्टमध्ये ते फेल म्हणून कळलं, त्यानंतर मग त्याला कुठल्याही प्रकारचं पेमेंट दिलेलं नाही आणि साड्यांचं वाटपही केलेलं नाही आहे। आणि ज्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला बोलून घेतलं आम्ही की तुझं असं लॅबोरेटरीमध्ये जो रिपोर्ट जो आलेला आहे ते निकृष्ट दर्जाचा साड्या आलेत असं दिसते, तर तुम्ही ताबडतोब हे सगळे बदली करून नवीन स्पेसिफिकेशननुसार तुम्ही साड्या द्या असं त्यांना आम्ही पत्राने कळवलं आहे। आणि वेळोवेळी साहेबांच्या अतिरिक्त आयुक्त जगताप साहेबांकडे एकदा मिटिंग झाली या संदर्भात त्यांना सूचना दिलेली आहे। तर ते देत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की मला अगोदर सांगितलेलं नाही आहे या साड्यांबद्दल, तुम्ही आत्ता म्हणाल असं चुकीचं होईल। तर टेंडर कंडिशनमध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की लॅबोरेटरीचा टेस्ट रिपोर्ट नुसार त्यांनी जो पुढचा कारवाई करणं अपेक्षित आहे। लॅबोरेटरीचा रिपोर्ट येणे थोडा उशीर झाला, त्या कारणाने कदाचित लोकांच्या मागणीचं वाटप केलं असावा, पण ज्या लोकांनी वाटप केले आणि ज्या लोकांनी पेमेंट केलेले अशा लोकांना सुद्धा नोटिसा देऊन
आम्ही त्यांचा खुलासा मागितलेला आहे आणि त्याचा तो डिपार्टमेंटल प्रोसेस तोही सुरू आहे. आणि मीन वाईल ह्या ज्या निकृष्ट दर्जाच्या साड्या आहेत ते सुद्धा बदलून घ्यायचा सुद्धा कार्यवाही चालू आहेत. नाही, ह्या संदर्भात माननीय महापालिका आयुक्तांना हा पूर्ण कल्पना दिलेली आहे. त्यांच्या सहीनेच आम्ही 3 अधिकाऱ्यांना आम्ही सस्पेंड याचा खुलासा मागण्याचा आम्ही केलेला आहे. उपायुक्त दर्जाचा सुद्धा ज्या अधिकारी इथे उपस्थित होते, ज्यांच्या अखत्यारीत ते खरेदी झालेले आणि ज्यांच्या एजंट पेमेंट झाले, अशा व्यक्तींना सुद्धा मेमो देऊन खुलासा मागण्यात आलेले. ठेकेदारांची कारवाई पहिला स्टेप असा राहील, जेवढ्या त्यांनी साड्या पुरवलेल्या आहे, ज्या ज्या साड्यांचं पेमेंट दिलेलं आहे त्या साड्या बदलून घेणार आम्ही. आणि मग त्याच्यानंतर मग योग्य ते त्यांच्यावर तो कारवाई होणार. दंडात्मक कारवाई, इव्हन ब्लॅकलिस्ट करणे, हे सगळ्या त्या प्रकारचे कारवाई करण्यात येईल. आम्ही एक टेस्टिंग केलेलं आहे. साड्या निकृष्ट दर्जाचे म्हणून म्हणाले, मायक्रोटी रिपोर्ट पण आहे. आम्ही त्याला मेमो पण दिले, पत्र दिलेलं आहे. त्याला बिल अगोदर लोकांनी दिलेलं आहे. दिला का त्यांना मेमो? त्यांना दिलेलं आहे, मेमो दिलेला आहे, पत्र दिलेलं आहे. नाही अगोदरच आहे. केसरी या पैशाचं काय? व्हिजिट नको. ज्या ठेकेदाराने या साड्या दिल्या त्याला परत महानगरपालिकेचं काम मिळता कामा नाही. आणि त्याला काळ्या यादीतच टाकायचं आणि अधिकाऱ्यांना जी आहे योग्य ती कारवाई करायची. त्याची भरपाई पुन्हा ती मक्कली पाहिजे. आणि आमच्या बरोबर चला 490 ची साडी घेऊन दाखवतो तुम्हाला. नाही, ही साडी 400 रुपयाला देतो. तुमच्या बायकांना घेऊन जाता का तुम्ही?